दसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। बोलो अमृतचंद्राचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 16 नंबरची गाथा बघतोय। काय सांगितलं? द्रव्य, गुण आणि पर्यायांचं वर्णन करतायत। द्रव्य आहेत, त्या द्रव्यामध्ये काय आहेत तर गुण आणि पर्याय आहेत। गुणांमध्ये काय आहेत तर अनंत पर्याय आहेत। म्हणजे द्रव्यामध्ये अनंत गुण आणि अनंतानंत पर्याय आहेत। तसं गुण कशाला म्हटलं? गुणामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद आहेत आणि अनंत पर्याय आहेत एकेका गुणामध्ये। बरोबर आहे का चुकीचं आहे? एका गुणामध्ये अनंत पर्याय असतात का एक पर्याय असते? रुपाली कसं म्हणायचं? गुण कशाला म्हणलं? गुण कशापासून रचले गेले? गुणामध्ये एक पर्याय का अनंत पर्याय आहेत? बोल रुपाली। एक पर्याय असते का अनंत पर्याय असतात? हां, हे सांगायचं। युगपत अनंत पर्याय नसतात। एका गुणाची एका समयाला एकच पर्याय असते। पण गुण कसे बनले तर अनंत पर्यायांचा पिंड रूप आहेत। पण नियमाने एका वेळेस एकच पर्याय असणार। मला सांगा, द्रव्यामध्ये एका वेळेस पुन्हा एकदा सांगा आत्ताचं। एका द्रव्यामध्ये एका वेळेस किती गुण? किती गुण आहेत? अनंत म्हणायचं ना। म्हण की मग, तू का घाबरायला लागली? एका वेळेस एका द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत। एका वेळेस एका द्रव्यामध्ये किती पर्याय आहेत? अनंत। कसं? पर्याय अनंत आहेत। आता तुझ्यामध्ये किती पर्याय आहेत? मनुष्य ही एक पर्याय का अनंत पर्याय? म्हणजे वर्तमानात एकच आहे की। मग मी वर्तमानातच विचारायला लागले। वर्तमान समयामध्ये एका द्रव्यात किती पर्याय आहेत? एकच आहे। चूक। कसं? हे बघ, द्रव्य कशाला म्हणलं? द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत, बरोबर? आणि त्याच्यामध्ये पर्याय आहे। मग या अनंत गुणांमध्ये एका गुणाची किती पर्याय असणार एका वेळेस? समोर बस की माझ्या, समोर बस की। तर एका गुणाची एक पर्याय आहे एका समयात, बरोबर आहे? एका समयात एका द्रव्यात एका समयात किती गुण आहेत? अनंत गुण आहेत। मग अनंत गुणांचे किती पर्याय असतात? किती? एकच असणार ना, एकच पर्याय। एक गुणाची एक पर्याय। अनंत गुणांच्या एका गुणाच्या अनंत पर्याय नसतात, तर अनंत गुणांच्या अनंत पर्याय आहेत हे सांगायचं। त्यामुळं विवक्षा कशी आहे त्याच्या अनुसार उत्तर, की द्रव्यामध्ये एका वेळेस किती पर्याय आहेत? एक पण आहे, एका गुणाची एक पर्याय आहे, अनंत गुणांच्या अनंत पर्याय आहेत। हां, एका समयातच विचारलं की एका समयात किती पर्याय आहेत? तर एका गुणाची एक पर्याय आहेत। असे अनंत गुण आहेत, तर प्रत्येक गुण परिणमनशील आहे। पण एका गुणाच्या अनंत पर्याय एका समयात नसतात। एका समयाला अनंत पर्याय असू शकतात, पण अनंत गुणांच्या अनंत पर्याय असणार आहेत। एका गुणाच्या अनंत पर्याय युगपत नसतात। मग असं सांगितलं त्यांनी की
द्रव्य कशाला म्हटलं तर या गुण आणि पर्यायांच्या पिंडाला द्रव्य म्हटलं. मग असे किती गुण आहेत तर एका प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत. द्रव्य किती आहेत? कसं म्हणायचं तिथं पण? नाही 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 तसं नाही. द्रव्य किती आहे तो? 6 द्रव्य. कसं उत्तर द्यायचं? आता तुम्ही जीव आहे, मी जीव आहे, हे जीव आहेत. एक द्रव्य आहे का दोन द्रव्य आहेत? 3 द्रव्य आहेत. कसं असं म्हणायचं तिथं की जाती अपेक्षेने 6 द्रव्य आहेत, संख्या अपेक्षेने अनंत द्रव्य आहेत. किती द्रव्य आहेत? संख्या अपेक्षेने किती आहे तो? किती आहेत अनंत संख्या? द्रव्य आहे ती. अनंत द्रव्य आहे ती. हां म्हणजे संख्या अपेक्षेने अनंत द्रव्य आहेत. कसं? जीव किती आहेत? अनंत आहेत. 1 2 थोडी आहेत. आणि मग त्या जीवाच्या अनंतापट पुद्गल द्रव्य आहेत. मग असे सांगितलं म्हणून द्रव्य संख्या अपेक्षेने द्रव्य अनंत आहेत, जाती अपेक्षेने 6 आहेत. कुठे वही पेन? जाऊ घेऊन या. ऐक खरं सुटते बसायला होते नंतर लिहून काढा परत. तर म्हणून सांगितलं की द्रव्य पण अनंत आहेत, प्रत्येक द्रव्यामध्ये गुण अनंत आहेत, प्रत्येक गुणामध्ये अनंत पर्याय आहेत, प्रत्येक पर्यायामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद आहेत. प्रत्येक अविभाग प्रतिच्छेदामध्ये पुढं काय आहे? प्रत्येक अविभाग प्रतिच्छेदामध्ये अनंत अनुभाग आहे असं सांगितलं जातं. वर्णिजींनी खुलासा करताना असं केलंय की अनुभाग म्हणजे फलदान शक्ती त्याची. एकेका अविभाग प्रतिच्छेदामध्ये सुद्धा अनंत अनुभाग आहे असं सांगितलं. हां चला तर काय सांगायचं होतं मला की या गाथेमध्ये त्यांनी द्रव्य गुण पर्यायाचं सामान्य वर्णन केलंय की भाव म्हणजे द्रव्य. तर ते कुठले आहेत? गाथा म्हणून 16वी गाथा आहे. भावा जीवा दिया जीव गुणाचे दणाय गो सुरणरणारय तिरिया जीवसय पज्जया बहुगाम. पंचास्तिकाय ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. त्याच्यामध्ये 16वी गाथा चालू आहे पहिल्या अधिकारामध्ये. कुठला अधिकार आहे? षडद्रव्य पंचास्तिकाय वर्णन. तर या अधिकारामध्ये 6 द्रव्यांचं आणि 5 अस्तिकायांचं वर्णन करणार आहे. मग 6 द्रव्याचं केल्यावर 5 अस्तिकायाचं का केलं परत? 6 द्रव्यामध्ये नाही आले का सगळे? विवक्षा बदलली म्हणून. द्रव्य म्हणताना द्रव्य भिन्न आहे आणि अस्तिकाय म्हणताना ते द्रव्य भिन्न आहे. म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे त्यांच्याकडे या अपेक्षेने. जीव द्रव्य जीवच आहे आणि जीवास्तिकाय पण जीवच आहे. मग दोनदा का वर्णन करणार? तर द्रव्य म्हणत असताना गुणपर्यायांचा पिंड आहे हे दाखवलं आहे आणि अस्तिकाय म्हणत असताना त्यांच्या प्रदेशाच्या अपेक्षेने त्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे की कुठले कुठले अस्तिकाय आहेत आणि कुठले नाहीत या विवक्षेने. तर म्हणून त्यांनी काय घेतलं? भाव म्हणजे द्रव्य. कुठले कुठले द्रव्य आहेत? तर जीव आदिक जे आहेत ते सगळे द्रव्य आहेत. काल बघितलं आपण. जीव, उद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे सगळे द्रव्य आहेत. गुण कुठले? सगळ्या द्रव्यांचे गुण एका वेळेस नाही सांगू शकत, फक्त द्रव्यामध्ये गुण असतात. मग जीवाचे गुण कुठले हे सांगितलं तिथं. चेतना आणि उपयोग हे जीवाचे गुण आहेत. मुख्य गुण आहेत. असे अनंत गुण आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक द्रव्यामध्ये. त्यानुसार जीवामध्ये सुद्धा अनंत गुण आहेत. पण हेच 2 का सांगितले? चेतना आणि उपयोग हे जीवाचे गुण आहेत असं सांगितले. अन्य गुण का नाही सांगितले? असू दे की. मग असे किती एकच गुण आहे का जीवामध्ये? ज्ञान आणि दर्शन आणि चेतना उपयोग. म्यूटमध्ये मला ऐकायची शक्ती नाही. काय करायला दिसतंय मला बरं का. फक्त ती दृष्टी आली आहे, फक्त कानाची शक्ती अजून वाढायची आहे.
भाजी करत करत ऐकायला लागली. हां, बोला. काय म्हणली ऐकू नाही आलं मला परत. अनंत गुण आहेत. मी कुठं विचारलं? मी विचारलं हेच गुण का घेतलेत, चेतना आणि उपयोग हेच गुण का घेतले गाथेमध्ये. जीवामध्ये जे गुण आहेत, चेतना आणि उपयोग हे जीवाचे गुण आहेत असं का सांगितलं? लय अवघड प्रश्न विचारले काय? सोपं प्रश्न विचारले का नाही सांगत आहे? सोपं नाही आहे का? याच गुणांच्या द्वारे अन्य द्रव्यापासून याला वेगळं केलं जातं म्हणून तेवढेच सांगितले. नाहीतर अस्तित्व गुण वस्तुत्व गुण आहेत जीवामध्ये असं म्हटलं असतं तर सगळ्याच द्रव्यामध्ये आहेत ते गुण, मग त्याच्यात काय विशेषता? म्हणून सांगितलं जीव गुण कुठले आहेत तर चेतना आणि उपयोग हे जीवाचे गुण आहेत. असे प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत. मग सामान्य आणि विशेष असे त्याचे वेगवेगळे भेद आहेत. मग द्रव्य कशाला म्हणलं? गुणांच्या समूहाला. गुण कुठले आहेत तर चेतना आणि उपयोग आदी हे असे अनंत गुण जीवामध्ये आहेत. पर्याय कुठले आहेत त्याच्यासाठी खालची लाईन सांगितली. सुर नर नारय तिर्या जीवस्स बहुगा पज्जाया. जीवाच्या अशा अनेक पर्याय होतात. काय? देव, तिर्यंच, नारकी आणि मनुष्य आदी अशा अनेक पर्याय होतात. मग 4 पर्याय का अनेक आहेत या? मग अनेक का म्हणले? देव, मनुष्य, नारकी, तिर्यंचे या रूपाने अनेक आहेत जीवाचे पर्याय. अनेक आहेत का 4 आहेत? बर, अजून अजून वेगळे मनुष्य म्हणून वेगवेगळे अनेक झाले. बर, अजून अकलूजमधले वेगळे, मसवडमधले वेगळे असं म्हणून का? बर, अजून मुख्यत्वे जीवांच्या या 4 पर्याय मुख्यत्वे आहेत. त्यानंतर त्याचे पोटभाग आहेत म्हणून आपण ते अनंत, मग नंतर आपण त्याचे अनेक प्रकार घेऊ शकतो. नाही, मला पोटभेद नको आहेत. मला अनेक पर्याय का म्हणले हे पाहिजे. अशा अनेक पर्याय, 4 पर्याय असताना तुम्ही अनेक पर्याय का म्हणताय? कारण की तिर्यंचे पण अनेक पर्याय असू देत की. आपण जे एकच ग्रुप म्हणतोय तिथे अनेक स्थावर आहे. कळलं काय म्हणायचं तुम्हाला. म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन वेगवेगळं आहे असं सांगताय तुम्ही. ठीक आहे, समजलं की ते. पण मला म्हणायचंय काय, इथं आत्ताच बघितलं ना आपण, गुण आहेत तर अशा अनंत गुणांच्या अनंत पर्याय आहेत. म्हणून त्यांनी असं शब्द घेतला की जीवाच्या या 4च नाही तर अशा अनेक पर्याय आहेत. कुठल्या? ज्या त्या गुणाच्या त्या त्या अपेक्षेने समजून घ्या. आता देव, मनुष्य, तिर्यंच, नारकी ही कुठल्या गुणाची पर्याय आहे? रुपाली, प्रज्वल. देव, तिर्यंच, नारकी ही मनुष्याची, ही जीवाची पर्याय आहे असं सांगतायत. तर ही पर्याय कुठल्या गुणाची पर्याय आहे? प्रज्वल समोर बस माझ्या. असं मी सांगणार होय तुम्हाला. मी प्रश्न विचारला, मलाच प्रश्न विचारते. अस्तित्व गुणाची पर्याय असते का? देव, नारकी, तिर्यंच, मनुष्य आहे. पण ही आहे पणाची अस्तित्व गुणाची पर्याय. मग मनुष्य ही पर्याय कुठल्या गुणाची? सामान्य प्रश्न आहे. आता हे काही येत नाही म्हणू नका. बोल प्रज्वल. मनुष्य ही कुठल्या गुणाची पर्याय आहे? जे सांगल. हा काय म्हणला भैया? ऐकवलं नाही मला. द्रव्य गुण पर्याय आणि अजून काय म्हणायचं? थोडंसं नीट पण. गोळी लागली आहे बरोबर. चेतना गुणाची पर्याय कुठली असते? ज्ञान चेतना, दर्शन चेतना, मग त्याच्यामध्ये सुद्धा आधी हे पर्याय आहेत.
मनुष्य ही पर्याय कुठल्या गुणाची? जीवद्रव्याची आहे की, पण मला विचारायचंय कुठल्या गुणाची पर्याय आहे? बोल की प्रज्वल, बोलला होतास अर्धवट का? द्रव्य गुण पर्याय म्हणू नको रे भैया, द्रव्य पर्याय म्हण. द्रव्य पर्याय वेगळी असती आणि गुण पर्याय वेगळे असतात. हा, मग ह्याला म्हणायचं कसली प्रवेशिका शिकला? तर द्रव्य पर्याय म्हणायचं ह्याला, म्हणजे गुणांची पर्याय नाही आहे, ती द्रव्याची पर्याय आहे म्हणून. म्हणजे काय असतो द्रव्य पर्याय आणि गुण पर्याय? हा, तेवढं विचारू नका म्हण. द्रव्य पर्याय म्हणत असताना स्थूल व्यंजन पर्यायाच्या पेक्षेने द्रव्य पर्याय म्हणलं जातं, आणि जे अर्थ पर्याय किंवा गुण पर्याय म्हटले ते सूक्ष्म परिणमन आहे प्रत्येक गुणाचं, आणि व्यंजन पर्याय म्हणताना प्रदेशवत्व गुणाचं ते परिणमन आहे. आणि द्रव्य पर्याय हे, आता इथं मनुष्य ही पर्याय घेतली ती असमान जातीय पर्याय आहे, म्हणजे जीव आणि पुद्गलाची मिळून बनलेली अवस्था आहे मनुष्य ही पर्याय. चला ठीक आहे. तर म्हणून सांगायचं होतं की ही गुणांची पर्याय नाही तर द्रव्य पर्याय आहे. मनुष्य, देव, नारकी वगैरे, तर अशा अनेक पर्याय आहेत. मग ही समजा घेतली तुम्ही प्रदेशवत्व गुणाचं परिणमन, अशा प्रकारच्या आकारात तुम्ही आहात, तर अशा प्रत्येक गुणाच्या अनेक पर्याय आहेत, म्हणून त्यांनी गाथेमध्ये शब्द घेतला बहुगा पज्जाया. अशा प्रकाराने जीवाच्या अनेक पर्याय आहेत. मग प्रत्येक द्रव्यामध्ये असे अनेक पर्याय आहेत असं समजून घ्या. रुपालीने उत्तर दिलं का रुपाली? होय का? बरोबर उत्तर सांगितलं होतं का? आवाजात आवाज घालून? बरं, चालतंय. चला, चांगलं आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की असे आपल्याला गुण माहीत नाहीत, पर्याय माहीत नाही आहे, त्या कुठल्या गुणाची पर्याय हे समजायला पाहिजे. सांगा, क्रोध कुठल्या गुणाची पर्याय आहे? क्रोध ही कुठल्या गुणाची पर्याय आहे? क्रोधाचा गुण कुठला? अरे बापरे, चारित्र गुणाची पर्याय आहे. कारण तुम्ही चारित्र मोहनियामध्ये घेता का नाही भेद? क्रोध, मान, माया, लोभ. लगेच घाबरला का काय? क्रोध माझ्यात नाहीच आहे, माझी पर्याय नाहीच आहे. हां, चारित्र मोहनीय म्हणतोय ना आपण, मग तो चारित्र्याला प्रगट करू देत नाही, हे कशाय आहेत ते. मग अशा प्रत्येक आपले गुण कुठले आहेत हे कळत नाही त्याच्या मागं आपल्याला, म्हणून सांगतायत की पहिल्यांदा गुणांचं ओळख करून घ्या, मग तुम्हाला पर्याय काय आहे, त्याचं परिणमन काय आहे हे समजेल. आता मला सांगा, मलाच अभ्यास करावा लागेल पहिल्यांदा, कुठले गुण आहेत आणि कुठली पर्याय आहे. बरं, आठवून सांगते बघू. तर असं सांगितलं, चेतना आणि उपयोग ह्या जीवाचे गुण आहेत, आणि त्यांचं परिणमन घेत असताना सगळे काल बघितले आपण. काय काय बघितले होते? शुद्ध चेतना, अशुद्ध चेतना हे भेद घेतले. शुद्ध चेतनेमध्ये ज्ञान चेतना घेणार, आणि अशुद्ध चेतनेमध्ये कर्मचेतना आणि कर्मफल चेतना घेणार. तर ह्या दोन्हीला अशुद्ध चेतना म्हणलं. त्याचंच पुढं इथं विश्लेषण केले. चैतन्य अनुविधायी परिणाम लक्षण सविकल्प निर्विकल्प रूप शुद्ध अशुद्धतया सकल विकलताम दधान द्वेधा उपयोग च. चेतनाचं वर्णन करून झालं. आता उपयोग म्हणजे काय हे सांगतात. उपयोगची व्याख्या ही आहे काय? चैतन्य अनुविधायी परिणाम लक्षण. उपयोग कशाला म्हणायचं? म्हणजे काय? चैतन्याचं अनुसरण करणारा परिणाम त्याला म्हणायचं उपयोग. काय कळलं? चेतना हा स्वभाव आहे, आणि त्या चेतनेचं अनुसरण करणारा तो परिणाम, ते लक्षण, त्याला म्हणायचं उपयोग. मग तो उपयोग दोन प्रकारचा आहे असं सांगतात. कुठल्या दोन प्रकारचा आहे? नाही. हां,
ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग. मग त्याच्यामध्ये त्यांनी भेद केलं काय? आता ते कुठे लिहू सांगा? किंवा हे दोन प्रकार केले किंवा दुसरे दोन प्रकार केले. कुठले? सविकल्प आणि निर्विकल्प. किंवा अजून दोन प्रकार केले. कुठले? शुद्ध आणि अशुद्ध. हे सगळे उपयोगाचेच प्रकार आहेत, फक्त वेगळ्या वेगळ्या विवक्षेने वेगळे वेगळे भेद सांगतायत. ते चैतन्याचं अनुसरण करणारे हे सगळे परिणाम चैतन्याचं अनुसरण करणारे आहेत बरं का. जसं सविकल्प दशा ही चैतन्याचं अनुसरण करते का नाही करत? कसं करते? निर्विकल्प दशा चैतन्य अनुविधायी आहे समजते, पण सविकल्प दशा सविकल्प दशा पण चेतनेचंच परिणमन आहे किंवा उपयोग आहेच तिथं. पण ज्ञान भलेही निर्विकल्प असू दे नाही तर सविकल्प असू देत, तो चैतन्याचाच परिणाम आहे. म्हणून सांगितलं उपयोगाचे हे दोन भेद केले तरी सुद्धा चैतन्याचाच परिणाम आहे. सविकल्प निर्विकल्प म्हणलं तरी सुद्धा चैतन्याचा परिणाम आहे. आणि शुद्ध उपयोग म्हणा किंवा अशुद्ध उपयोग म्हणा चेतनेचाच परिणाम आहे. बरोबर, छान. स्वभावरूपाने परिणमन केलं तरी चेतना चेतनाच राहते आणि विभावरूपाने परिणमन केलं तरी काय म्हणली रुपाली? पंढरपूरमध्ये असलं तरी सुद्धा चेतनाच आहे आणि अकलूजमध्ये आली तरी सुद्धा अचेतन होती तू, हो का नाही? म्हणजे घर सोडल्यावर लोकांना अचेतन झाल्यासारखं वाटतंय. कधी घरात जाऊ, कधी आपल्याला परत चैतन्यात जाऊ, असं इतकी ओढ असती का हो जेव्हा आपल्याला बाहेर जातोय विकल्पात. कधी मी चेतनेत येतो, बाहेर गेल्यावर मी अचेतन झालो, जड झालो असं वाटतंय का? म्हणून सांगतायत काय? शुद्धोपयोग असू दे किंवा अशुद्धोपयोग असू दे, तो सुद्धा चेतनेचाच परिणाम आहे. अजून काय केलं? दोन भेद. सकल आणि विकल. बोर्ड दाखवा की नाही? तू बघायली बोर्ड कडं. भाजी करपायची तुझी. दिसतंय का? नाही दिसलं तरी ये समोर माझ्या. नाही दिसलं तर चालतंय, मी आपलं माझ्या घरात बरी आहे. असं. तर सकल आणि विकल हे सुद्धा उपयोगाचेच दोन भेद आहेत. म्हणजे काय त्यांनी सगळे एक्सप्लेन केलेत पुढं. तर अशा प्रकाराने हे उपयोगाचे दोन भेद आहेत असं सांगितलं. तर त्यांनी खाली टीप घेतली आहे ना, ते वाचते. उपयोग म्हणजे काय? चैतन्य अनुविधायी परिणाम, चैतन्याचे अनुसरण करणारा परिणाम हेच उपयोगाचे लक्षण आहे. उपयोग कशाला म्हणायचं? तर चैतन्य ज्या रूपाने परिणमन करतं त्याला म्हणायचं उपयोग. चेतना आपण जीव आणि आपण ज्या रूपाने परिणमन करतो त्याला म्हणायचं उपयोग. मग ते ज्ञान रूप असेल किंवा दर्शन रूप असेल, शुद्ध रूप असेल किंवा अशुद्ध रूप असेल, असं. सविकल्प म्हणजे काय? यांचे अर्थ सांगा. सविकल्प म्हणजे काय? निर्विकल्प म्हणजे काय? सविकल्प म्हणजे बोल प्रज्वल. काहीतरी आवाज येत नाही तुझा मला. सविकल्प म्हणजे विकल्प म्हणजे विचार, आकार, निर्णय, ह्याला म्हणायचं सविकल्प. मग जे विकल्प म्हणजे आकाराने, निर्णयाने किंवा भेद, अनेक प्रकार अनेक अर्थ होतात विकल्पचे. काय काय म्हणले? विकल्प म्हणजे भेद, विकल्प म्हणजे विचार, विकल्प म्हणजे निर्णय, विकल्प म्हणजे आकार,
मग सविकल्प म्हणजे ज्याच्यामध्ये भेद आहेत असं सविकल्प, निर्विकल्प म्हणजे ज्याच्यामध्ये भेद येत नाहीत असं त्याला निर्विकल्प म्हणलं. तर इथं पण त्यांनी तेच घेतलंय. साकार भेदरूप ज्ञेयाकार स्वरूपाचा विशेष प्रतिभास ज्ञानोपयोग साकार असतो. त्यामध्ये विषयांचा भिन्न भिन्न प्रतिभास असतो. म्हणून सविकल्प म्हणजे ज्ञान आणि निर्विकल्प म्हणजे दर्शन असं सुद्धा अर्थ होतो. तुम्ही ज्ञानाचेच हे दोन भेद केले तर सविकल्प वेगळं आणि निर्विकल्प वेगळं. पण आता त्यांना विवक्षा अशी आहे की साकार आणि निराकार असे पण भेद केले जाणार. तर असे त्या विषयांचा भिन्न भिन्न प्रतिभास जिथं होतो त्याला म्हणलं सविकल्प. भेदरूप आहे किंवा ज्याच्यामध्ये निर्णय आहे म्हणून आकार आहे असं सांगितलं ना. आकाराने सहित आहे तो किंवा निर्णयाने सहित आहे ते ज्ञान असतं. दर्शनामध्ये निर्णय नाही, आकार नाही, सामान्य अवलोकन आहे म्हणून त्याला निर्विकल्प म्हणतात. तर त्यांनी घेतलंय पुढं. निर्विकल्प म्हणजे काय? निराकार अभेदरूप ज्ञेयाकाराविना सामान्य प्रतिभास म्हणजे ज्ञेयाकार ह्याच्यामध्ये प्रगटले, दर्शनामध्ये ज्ञेयाकार नसतो. ज्ञेयाकार म्हणजे काय? ज्ञेयाकार म्हणजे ज्ञेयाचा आकार. ज्ञेयाचा आकार तुमच्याकडे कुठून आला? त्या विषयाला जेव्हा आपण ज्ञानामध्ये घेतो तेव्हा त्याचा प्रतिभास जो किंवा त्याचा जो काय जे रिफ्लेक्शन आलं आपल्या ज्ञानामध्ये त्याला म्हणायचं ज्ञेयाकार. मग ज्ञेयाकाराचा प्रतिभास इथं आहे, दर्शनोपयोगामध्ये नाही हे सांगितलं. दर्शनोपयोग निराकार असतो. दर्शनोपयोगामध्ये भेद न करता सामान्य प्रतिभास असतो म्हणून दर्शनोपयोग अभेद म्हणलं. ज्ञानोपयोगामध्ये भेद आहे असं म्हटलं गेलं. पुढे सांगितले दोन भेद हे शुद्ध उपयोग आणि अशुद्ध उपयोग. कशाला म्हणायचं? शुद्ध उपयोग म्हणजे काय? अशुद्ध उपयोग म्हणजे जेव्हा शुद्ध आत्म्याकडे उपयोग लावला त्याला म्हणायचं शुद्ध उपयोग. आणि जेव्हा तिथं भेद केले शुभ आणि अशुभ रूपाने तर हे दोन भेद केले तर तो अशुद्ध उपयोग झाला. आता मला सांगा, जेव्हा आपण शुद्ध द्रव्याला जाणतो त्यावेळेस कुठला उपयोग? विचार करून उत्तर द्या. प्रज्वल. जेव्हा आपण शुद्ध द्रव्याला जाणतो त्यावेळेस कुठला उपयोग असतो? बरं, त्यांनी काय सांगितलं उत्तर? जेव्हा तुम्ही आत्म्याला जाणताय तसं असं ध्यानाला बसल्यावर जाणताय बरं का, त्यावेळेस शुद्ध आत्मा जाणीवेत आला बरोबर. तर याला काय म्हणायचं? शुद्ध उपयोग. हो म्हणा की. मग त्याला कुठल्या अपेक्षेने ग्रहण करतो त्याच्यानुसार शुद्ध उपयोग म्हणणार. जेव्हा तुम्ही जल्परूपाने सुद्धा शुद्ध आत्म्याला ग्रहण करताय, त्याचं चिंतन करताय, त्यावेळेस कुठला उपयोग आहे? मी आत्मा आहे, मी चेतन आहे, मी जीव आहे का? विषय तर तुमचा शुद्धच आहे. त्याला शुद्धोपयोग का नाही म्हणायचं? शुद्ध द्रव्याला जाणताय का नाही जाणत एवढं मला विचारायचं आहे.
साधन म्हणायचं त्याला. विषय जरी शुद्ध आहे तरी सुद्धा साधन तसं नाही आहे. म्हणजे साधन काय म्हणायचं, इंद्रियांचं आहे किंवा मनाचा आहे. त्यावेळेस तिथे तो शुद्धोपयोग नाही राहिला. शुद्धोपयोगामध्ये विषय आणि साधन दोन्ही सुद्धा कसा आहे, प्रत्यक्ष आहे, स्पष्ट आहे. विषय आहे तो शुद्ध आहे आणि साधन प्रत्यक्ष आहे. त्यावेळेस तो प्रगट झालेला शुद्धोपयोग म्हटला जातो. तसंच मला सांगा, आता अशुद्धोपयोग तर समजण्यासारखं आहे. शुभ आणि अशुभ भाव जिथं आले तिथं अशुद्धोपयोग झाला. मग तो कुठलाही द्रव्य गुण पर्याय असू दे त्याला जाणत असताना इंद्रिय मनाचं अवलंबन घेतलं किंवा शब्दाचं अवलंबन घेतलं, गुरूंचं अवलंबन घेतलं तर तिथं तो शुभोपयोग किंवा अशुभोपयोग होणार. पण मला म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही शुद्ध परमाणूला, शुद्ध आकाश द्रव्याला, शुद्ध कालाणूला जाणताय त्यावेळेस तो कोणता उपयोग आहे? म्हणजे जीवालाच जाणत असताना म्हटलं की तुम्ही तर शुद्धोपयोग प्रगट झाला. पण शुद्ध द्रव्याला जाणतानाच शुद्धोपयोग असतो का अशुद्ध काय दुसऱ्या इतर द्रव्यांना जाणताना किंवा शुद्ध द्रव्याला जाणताना अन्य पण उपयोग असतो? दुसरं शुद्ध द्रव्य म्हणते ना, परमाणू वगैरे, तेव्हा मग अशुद्ध उपयोग झाला ना. का? माझ्यात मी सोडून दुसरं विषय झाला तो. शुद्ध असेल तरी पण शुद्ध द्रव्य जाणलं का नाही तुम्ही? पण माझं शुद्ध द्रव्य नाही जाणलं. माझं तुझं काय त्याच्यामध्ये? शुद्ध आहे का अशुद्ध आहे एवढंच फरक आहे विषय आमचा. विषय कसा आहे हो, शुद्ध आहे का अशुद्ध आहे? विषय शुद्ध आहे. मग त्याला शुद्धोपयोग का नाही म्हणायचं? पण परला जाणतोय म्हणजे परत झाला शुद्ध. मला तर असं वाटतंय. हा, हे तू व्यवस्थित आहे की तुम्हाला वाटतंय म्हणजे ते मला शास्त्राला द्यायला पाहिजे ते हेतू तसा. त्याला शुद्धोपयोग का नाही म्हणायचं? बरोबर आहे विषय. एक मिनिट, काय म्हणतो? जोरात बोल प्रज्वल, ऐकू ना. विषय चुकून दुसरा आहे असं झालं. साधन बरोबर आहे का? मग विषय पण शुद्ध आहे ना, हेच तर विचारते मी. विषय शुद्ध आहे का अशुद्ध आहे? परमाणू, आकाश द्रव्य, कालद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य सगळे शुद्ध आहेत. मग त्याला जाणताना शुद्ध स्वतःची अनुभूती होते. स्वतःची होत असे ना, स्वतःला जाणतोय तो. त्याकडून तो द्रव्याला स्वतःच्या बघतो तेव्हा ती अनुभूती शुद्ध होते. जर मी तिथून दुसऱ्या द्रव्याला बघितलं तर कसं मग? मला हेतू पाहिजे, प्रॉपर हेतू पाहिजे. एवढा मी एक्सपर्ट नाही कुठे. हो, न्यायाचं शिकायला लागलोय आता आपण. म्हटल्यावर न्यायातच बोलायचं. काय म्हणला? हा त्याच्यातच लावायचं. हो, काय म्हणले मी? शुद्ध द्रव्याला जाणत असताना तो शुद्धोपयोग असतो का असा माझा प्रश्न आहे ना. तर हे उपयोग आहे हे साधनाच्या अपेक्षेने सांगितलंय. म्हणजे उपयोग जेव्हा तुम्ही विषयाला, कुठल्या तरी विषयाला ग्रहण करताय ज्ञानामध्ये, त्यावेळेस ती जी प्रगट झालेली ज्ञान पर्याय आहे ना, ती शुद्ध आहे का अशुद्ध आहे ही चर्चा येते. विषयाची चर्चा नाही आहे. विषय शुद्ध असू दे की, पण साधन काय वापरलं त्याच्यानुसार त्याला शुद्धोपयोग किंवा अशुद्धोपयोग म्हटलं जाणार. विषय सुद्धा तुम्ही चुकीचा घेतला तर तो अशुद्धोपयोग होणार आहे. पण शुद्ध विषयाला जाणत असताना तो शुद्धोपयोगच म्हणला जाईल असं नाही. कारण ते परद्रव्य असेल तर विषय चुकला, पण साधन कसं आहे त्या साधनाची चर्चा आहे. म्हणून शुद्धोपयोग का म्हणले तर जेव्हा तो स्वतःच्या शुद्ध आत्म्याला ग्रहण करतो आणि ती प्रगट झालेली पर्याय कशी आहे तर शुद्धोपयोग आहे. आणि जेव्हा अन्य द्रव्यांना विषय करतोय त्यावेळेस सगळीकडे इंद्रिय मनाचं अवलंबन आहे किंवा अतिंद्रिय शक्तीने जरी जाणलं तरी सुद्धा तिथं परद्रव्य आहे. आणि ते शुद्ध असलं तरी सुद्धा ते तुम्हाला अतिंद्रिय सुख देऊ शकत नाही. म्हणून सांगितलं त्याला कुठला उपयोग म्हणायचा हो परमाणूला जाणत असताना? हा ना. पण शुभोपयोग का शुभोपयोग? परमाणूला जाणलं, आकाश द्रव्याला जाणलं, कालद्रव्याला जाणलं, कुठला उपयोग? शुभोपयोग का? शुभोपयोग. कारण तेव्हा आपल्या त्याच्याबद्दल राग द्वेष असे विकल्प होत नाहीत ना, कुठल्या व्यक्तीला जाणून. हे एक छान कारण घेतलंय काय त्यांनी आचार्यांनी, की कुठल्याही शुद्ध द्रव्याला तुम्ही विषय करून जाणत असताना रागद्वेषाची, विभावांची उत्पत्ती होत नसते.
कुठलाही परमाणू घ्या ना, परमाणूला तुम्ही जर जाणताय तर त्याच्याविषयी इष्ट परिणाम आहेत का अनिष्ट परिणाम आहेत, त्याच्याविषयी राग आहे का द्वेष आहे. आकाशद्रव्य जाणताय, शुद्ध आकाशद्रव्य आहे, त्याला जाणत असताना तुम्हाला मोह होतोय, क्रोध होतोय, काय होतंय का ना ते शुद्ध आहे ना, त्याच्यामध्ये विभाव परिणमन नाही आहे, त्या विभावाला तुम्ही ग्रहण करत नाही आहे. तर जसं शुद्ध द्रव्य आहे त्याला जाणतोय म्हणून तिथं माझ्यामध्ये परिणामात विभाव येत नाही. भगवंतांना जाणताना तुम्हाला काय होतोय, राग होतो का द्वेष होतोय का. म्हणजे शुद्ध द्रव्य तुम्हाला विभाव रूप बनवत नसतं हे सांगायचं आहे. म्हणजे कुठलंही द्रव्य असू देत विभाव रूपाने परिणमन होणार नाही जेव्हा आपण शुद्ध द्रव्याला ग्रहण करतो, म्हणून तो शुभोपयोग आहे असं घेतलं. कुठल्याही शुद्ध द्रव्याला परद्रव्याला जाणत असताना तो शुभोपयोग आहे का अशुभोपयोग आहे. तर एक तर ज्ञानाची स्वच्छता असल्याशिवाय कुठलंही द्रव्य शुद्ध तुम्हाला ग्रहण होणार नाही. काय म्हणले, ज्ञानाची विशुद्धी स्वच्छता असेल, त्या ज्ञानामध्ये समता परिणाम असेल तरच तुम्हाला शुद्ध द्रव्य ग्रहण होतं. कारण आकाश द्रव्याला तुम्ही शुद्ध जाणता प्रत्यक्ष जाणू शकत नाही, आपण परोक्ष जाणतोय. कालद्रव्य जाणता येते का हो तुम्हाला का, परोक्ष जाणतोय आपण, आपल्या ज्ञानाचा तो विषय नाही आहे आता. मग एक तर तर्क अनुमानाने किंवा भगवंतांनी सांगितले त्यानुसार आपण जाणतोय त्याला. पण जेव्हा त्या अशा द्रव्यांना जाणतो त्यावेळेस शुद्ध द्रव्य जर माझ्या ज्ञानात आलं तर ती पर्याय नियमाने शुभोपयोग म्हणली जाते, अशुभोपयोग नाही. जरी त्याचं माया मोक्ष मार्गामध्ये प्रयोजन नाही आहे तरी सुद्धा ते मला विभावरूप परिणमन करण्यामध्ये निमित्त नाही, म्हणून तिथं शुभोपयोग प्रगट झाला. आणि कुठलाही जीव या शुद्ध द्रव्यांना का जाणतो, कधी जाणतो, तत्वाचं तेव्हा त्याला श्रद्धा होतं. तत्वाचा विचार करतोय ना त्यावेळेस त्याला हे सगळे विषय ज्ञानात आले, म्हणून तिथं त्याला विभावांची उत्पत्ती होत नाही. किंवा कोणाशी वाद घालायचा आहे, काहीतरी चर्चा अशी काय तंटा करायचा आहे, तर तिथे ह्या द्रव्यांचा तुम्हाला उपयोग नाही आहे. म्हणजे ह्यांचं परिणमन विभावरूप होत नाही. त्यामुळं जसं तुम्ही आपल्या कुठल्या तरी प्रॉपर्टीबद्दल वाद घालताय, तिथे शुद्ध द्रव्य का अशुद्ध द्रव्य ज्ञानामध्ये का, प्रॉपर्टी शुद्ध असते का अशुद्ध असते, घेऊन बसलाय की नाही जवळ मग का सोडायचं नाही त्याला, धरून बसल्यावर आपण शुद्ध होणार का अशुद्ध होणार प्रॉपर्टीला. ज्ञानात धरून बसलोय ना, एक तर ते द्रव्य निस्कंद येतो, एक द्रव्य नाही अनेक द्रव्य आहेत. भले काय असू दे, तुमची जागा असू दे, घर असू दे, दागिने कपडे पैसा जे पण असेल ते सगळं अशुद्ध द्रव्य आहे. आणि त्याला मी ज्ञानात घेतल्यावर मला रागद्वेषाची उत्पत्ती होते. आणि त्यालाच परमाणू रूपाने बघा, त्याच्या शुद्ध फॉर्ममध्ये बघा, तर ते द्रव्य तुम्हाला विभावरूप परिणमन करू शकत नाही. म्हणून सांगितलं की कुठल्याही अन्य परद्रव्यांना जाणताना ते द्रव्य जर शुद्ध रूपामध्ये तुम्ही जाणताय तर तिथे शुभोपयोग असतो. शुद्ध द्रव्याला तुम्ही ग्रहण करताना तत्वाचा विचार करत असताना, चिंतन मंथन करत असतानाच ग्रहण करणार, तरच तुमच्या ज्ञानात येणार आहे तो विषय, अन्यथा नाही. अन्यथा सगळा विभावरूपच अवस्था येते तुमच्या ज्ञानामध्ये. स्कंदरूप ही विभाव अवस्था आहे पुद्गलाची. मग त्याला जाणत असताना नियमाने तो अशुभोपयोग सुद्धा असेल, तिथं काय बाधा नाही आहे. शुभोपयोग पण असेल अशुभोपयोग पण असेल. पण म्हणजे मला म्हणायचंय पुद्गलाच्या दोन अवस्था घेताय तुम्ही, काय परमाणू आणि स्कंद. मग परमाणूला जाणताना नियमाने त्याच्याजवळ विशुद्धी असावी लागते तरच परमाणू ज्ञानात येतो, म्हणजे अनुभूतीत येतो, तुम्हाला त्याचं भावासन होतं म्हणा. पण स्कंद जाणताना शुभोपयोग असतो का शुभोपयोग असतो, कुठलाही असेल. कारण भगवंतांच्या ज्ञानात पण स्कंद प्रकाशित होत आहेत, जसं आहे तसं. तर जे काही अवधिज्ञान मनोपर्यंत ज्ञानी जीव आहेत त्यांच्या पण ज्ञानामध्ये स्कंद प्रकाशित होत आहेत. मग थोडी ते विभावरूप परिणमन करत आहेत, म्हणजे जाणतायत की ही या द्रव्याची अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे तिथं शुभोपयोग किंवा अशुभोपयोग कुठलाही असेल. पण नियमाने परमाणूला जाणत असताना शुभोपयोगच असणार,
तसंच प्रत्येक शुद्ध द्रव्याचं परिणमन जाणताना समजून घ्या की त्याला जाणताना माझ्या ज्ञानामध्ये विभाव नाहीत या अपेक्षेने त्याला शुभोपयोग म्हणायचा. पण जेव्हा मी स्वतःच्या शुद्ध आत्म्याला ग्रहण करणार तेव्हाच त्याला शुद्धोपयोग म्हणलं जातं. जाणतो का परमाणू? आता मी हा तिखट परमाणू खातोय, हा मी उष्ण परमाणू खातोय, असं उपयोग जात नाही ना आपला तिकडं. आणि मग ज्याला जाणार त्याला तिथं काय ते ममत्व न काय एकत्व, न राग न द्वेष. मग तसं जाणत खातायत. मिक्स करून नाही, त्याला विभाव रूप अवस्थेमध्येच जाणतोय आपण, स्कंद अवस्थेत जाणतोय. ही भाजी खारट झाली, परमाणूचं ज्ञान नाही आहे, हे स्कंदाचं ज्ञान आहे. हां, शुद्ध परमाणू म्हणजे म्हणून सांगितलं होतं ना मागं की महाराजींना जेव्हा म्हणलं लोकांनी की इथं उष्णता खूप आहे, इथं का आलात, इथं राहू नका, चला दुसरीकडं. वीरसागर महाराजींना सोलापूरमध्ये जेव्हा असं एप्रिल मेचा उन्हाळा होता तेव्हा लोकांनी म्हणलं की इथं खूप उष्णता आहे, इथं नका राहू, विहार करा असं काहीतरी, किंवा इथं थंडी खूप आहे तर इथं राहू नका, किंवा इथं योग्य नाही आहे असं काहीतरी सांगितलं असेल कोणी आलेले बाहेरचे परगावचे वगैरे. मग त्यावेळेस महाराजांनी म्हणलं की मी हवेतील उष्ण परमाणू जास्त झाले, थंड परमाणू जास्त झाले तेवढंच जाणतो. ते मला त्रास देत आहेत, मला इथं दुःख आहे, मला इथून जायला पाहिजे, हे काय मी विचार करत नाही. मग ज्याच्या ज्ञानात असं झळकलं की बस उष्ण स्कंद वाढलेत, शीत स्कंद वाढलेत, ही दृष्टी आली तिथं कसली समता, कसली विषमता राहणार परिणामात, कसला राग आणि कसला द्वेष राहणार. मग अशी दृष्टी आपली असती का? थंडी वाजायला काय करता हो? जाणणार आहे, जाणणार आहे, जाणता का? मग त्या थंडीला पण जाणा आणि मी जाणणार आहे त्याला हे पण जाणा. ती थंडी मला त्रास देती हे जाणता म्हणून दुखते, म्हणून त्रास आहे, म्हणून तिथं संसार आहे. म्हणून स्वतःला असं शुद्ध रूपामध्ये जाणा, आहे मी हे रूप, हे खरं माझं रूप आहे हे जाणलं तर तिथं सहज शुद्धोपयोग प्रगट होतो. बरोबर. ज्याला स्वरूप समजलं त्याला पररूप पण समजलं, तिथंच भेदविज्ञान झालं, तरच तिथं परिणामात समता येणार. बरं, जाणा हा मी समता स्वरूपी जीव आहे. शुद्ध स्वरूप आहे अनुभवा. माझ्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, क्रोधादी विभाव भाव नाहीत, मोह नाही. स्वभाव जाणा, परनिरपेक्ष आहे, स्वाधीन आहे, सुखमयच आहे, अनंत गुण संपन्नोहम. ओम विसर. नमो हरिहंताण.